एका लग्नात एक आश्चर्यकारक गोष्ट घडली। नवरी मंडपात आली। जेव्हा नवरदेवाला बोलवण्यात आलं तेव्हा एक नाही तर दोन नवरदेव मुलीच्या बाजूला जाऊन उभे राहिले। एक नवरी आणि दोन नवरे प्रकरण वादळासारखं व्हायरल होतंय। उपस्थित असणाऱ्या 4000 लोकांसमोर त्यांनी लग्नही केलं। उपस्थित असणारे 4000 लोक हे दृश्य पाहून थक्क झाले होते। प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न पडला होता की नेमकं चाललंय काय? नवरी एक आणि दोन नवरदेव कसं शक्य आहे? हे लग्न चक्क 4000 लोकांच्या साक्षीनं पार पडले। नातेवाईक, मित्रमंडळी, अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते, पण या लग्नामागचं कारण कुणालाच माहिती नव्हतं। सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा वादळासारखी पसरली। अनेकांनी या लग्नाला चुकीचं म्हटलं तर काहींनी यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पण अखेर जेव्हा नवरीची मुलाखत घेण्यात आली तेव्हा तिने जे सांगितलं ते ऐकून अख्ख्या देशाला मोठा धक्का बसलाय। या दोन तरुणांवर अशी कोणती वेळ आली होती, असं कोणतं संकट त्यांच्यावर आलं होतं की ज्यामुळे त्यांना एकाच मुलीबरोबर लग्न करावं लागलं? आणि ती मुलगी अशी कशी तयार झाली की स्वतःला दोन नवऱ्यांची त्या ठिकाणी पत्नी बनवण्यामागे? चला जाणून घेऊया या रहस्यमय लग्नाचा धक्कादायक रिपोर्ट। प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हा सर्वात खास आणि अविस्मरणीय क्षण असतो। प्रत्येक मुलगी स्वप्नात आपल्या एका राजकुमाराची वाट पाहत असते। प्रत्येक मुलाचंही स्वप्न असतं की त्याच्या आयुष्यात फक्त एक खास व्यक्ती असावी। पण कल्पना करा, एका मुलीच्या लग्नात दोन नवरदेव उभे राहिले तर काय होईल? ऐकूनच धक्का बसला ना? ही गोष्ट काल्पनिक नाहीये, तर ती खऱ्या आयुष्यात घडलेली आहे। महाराष्ट्रातील एका लहानशा गावात घडलेली ही घटना, जी सोशल मीडियावर वादळासारखी व्हायरल झाली। दिवस होता 12 जूनचा, दिवस होता 12 मेचा, ज्या दिवशी एका ठिकाणी मंडप टाकला गेला होता। एका मुलीचं लग्न लागणार होतं। त्या दिवशी मंडपात एक नाही तर अचानक दोन नवरदेव हजर झाले। पाहता पाहता त्यांनी नवरीसोबत लग्न केलं। त्या नवरीनेही त्या दोन पुरुषांसोबत एकाच मंडपात एकाच दिवशी लग्न केलं। याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते। देशाला आश्चर्याचा धक्का बसला। पण सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का जेव्हा बसला, जेव्हा नवरीने मुलाखतीत जे सांगितलं, ती जे म्हणाली, त्याने संपूर्ण देश हादरलाय। आपल्याला माहित आहे, कोणतीही महिला आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी महिला सहन करू शकत नाही। त्याचप्रमाणे कोणताही पुरुष पत्नीच्या आयुष्यात दुसऱ्या पुरुषाला स्वीकारू शकत नाही। पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की एका महिलेचे दोन नवरे, तेही एकाच घरात एकाच छताखाली आनंदाने कसं काय राहतात? ऐकायला अशक्य वाटेल, पण या घटनेनं ते सिद्ध केलंय। तुम्ही विचार करत असाल की अशी काय वेळ आली असेल त्या तिघावर? त्या मुलांचा नेमका काय प्रॉब्लेम असेल? त्या मुलीने नेमका हा निर्णय कसा घेतला? समाजाची, नातेवाईकाची पर्वा न करता त्या 4000 लोकांच्या साक्षीने लग्न केलं कसं असेल? आणि विशेष म्हणजे हे लग्न चोरून लपून नाही तर अतिशय थाटामाटात पार पडलं। या लग्नात त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, अनेक मोठे पुढारी देखील हजर होते। या लग्नाची चर्चा आता फक्त 4000 लोकांपर्यंत मर्यादित राहिली नाही, तर ही घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली आहे। या घटनेचं जर आपण पाहायला गेलं तर ही घटना 12 मे रोजी घडली होती। हे लग्न त्या दिवशी पार पडलं। 4000 लोक वरात त्या ठिकाणी वराड म्हणून ते तिथे आलेले होते। त्यांची जेवणाची व्यवस्था चोख करण्यात आली होती। सगळं झालं होतं। लग्न रात्रीचं होतं। जेव्हा नवरीला मंडपात बोलवण्यात आलं तेव्हा नवरदेवालाही बोलवण्यात आलं। आता सगळ्याला वाटलं एक नवरदेव त्या ठिकाणी येईल आणि समोर येऊन ती त्याला हार घालेल आणि झालं लग्न। पण सगळेजण जेव्हा थक्क झाले तेव्हा नवरदेव एक पुढे आला आणि त्याच्याच पाठोपाठ एक फेटा घालून दुसरा वर त्या ठिकाणी येत होता। दोघंही नवरदेवांनी ड्रेस घातलेले। दोघांनीही त्या ठिकाणी ते समोर चालत आले। दोघेही तरुणी नवरीच्या बाजूला जागा घेतले। एक उजव्या बाजूला उभा राहिला तर एक डाव्या बाजूला। सर्वांनाच मोठा गोंधळ पडला। पण काही बोलण्याआधीच हे तरुण लग्नाच्या चौरंगावर चढले। एकामागून एक नवरीला वरमाला घातली। त्यानंतर नवरी आणि ते दोन्ही नवरदेव एकत्र बसून लग्नाच्या सगळ्या विधी पार पडल्या। आता सगळ्यांना हा प्रश्न पडला होता, मुलगी तर एकच आहे, हे दोन नवरदेव कसे काय? या दोघा मुलांनी असं का केलं? त्यांची कुटुंब, नातेवाईक कसे गप्प बसले? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मुलगी या लग्नासाठी कशी तयार झाली? देशामध्ये याचे व्हिडिओ व्हायरल झाले। पण त्या मुलीचं मत जाणून घेण्यासाठी एक पत्रकार तिच्या घराभोवती, रिपोर्टर्स तिच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी तरसत होते। आता सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं की अशी काय अडचण आली होती त्या मुलीला? ती मुलगी कशी काय तयार झाली? त्या मुलांची मुलाखत ते पुढे घेणार होते। नेमकं असं काय संकट आलं होतं की अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला? मग खरं तर आता त्यानंतर त्या मुलीची मुलाखत घेतली जाणार होती। त्यानंतर आईवडिलांची मुलाखत समोर येणार होती। मुलाकडच्यांची मुलाखत घेतली गेली आणि या घटनेमागचं खरं सत्य उघडकीस आलं। या लग्नाला दोन्ही कुटुंबाची, नवरीची आणि दोन्ही तरुणांची सहमती होती। नवरीचं नाव सुनीता चव्हाण। दोन्ही नवरदेव सख्खे भाऊ होते। एकाचं नाव प्रदीप नेगी तर दुसऱ्याचं नाव कपिल नेगी। या दोन्ही सख्या भावांनी एका मुलीसोबत लग्न का केलं? याचं धक्कादायक कारण होतं की ते म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी जे सांगितलं
त्याने ऐकून सगळीकडे गोंधळ उडाला. आता जेव्हा मुलाच्या कुटुंबाची मुलाखत घेण्यात आली त्याच वेळेस त्यांनी काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला, पण अजून मुलीची मुलाखत येणं बाकी होतं. या कथेमध्ये, या रहस्यामध्ये ती मोठा गौप्यस्फोट करणार होती, जे संपूर्ण भारतात एक आश्चर्याचं वातावरण निर्माण करणार होतं. आता झालं असं, मीडिया रिपोर्टवाल्यांनी, जे न्यूज चॅनेल आहेत, त्यांनी घरापुढे रांगा लावायला सुरुवात केली. एके दिवशी मुलाच्या कुटुंबाला मीडियावाल्यांनी घेरलं आणि ते म्हणायला लागले, तुम्ही सांगा हे लग्न का केलंय तुम्ही हे लग्न, अशी कोणती अडचण आली होती? तेव्हा त्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं, जे 2 सख्खे भाऊ आहेत त्यांचं धक्कादायक रहस्य उघड केलं. ते रहस्य होतं भारतातल्या जुना परंपरेचं. होय, ही गोष्ट आजच नाहीये, तर हजारो सालापासून चालत आलेली गोष्ट होती. जुन्या परंपरेच्या बाबतीत प्रमाणेच ते दोघं वागले होते. ते म्हणाले, आमचा एक समाज आहे, आमच्या समाजाची एक पारंपरिक प्रथा आहे. आता त्यांचा हाटी समाज आहे. या समाजामध्ये एक महिलेला 2 किंवा 3 भावांसोबत लग्न करण्याची प्रथा आहे. त्याच्यामध्ये ही प्रथा त्यांच्या पूर्वजापासून चालत आली. मग ही जर प्रथा असेल तर ती कुणी सुरू केली? याच्या मागचं कारण काय होतं? या प्रथेमागचं कारण काय? याचं थोडंसं इतिहासात डोकावल्यावर लक्षात आलं की हाटी समाजामध्ये ही प्रथा का सुरू झाली होती याचं कारण देखील विचार करायला लावणार होतं. हा एकतर डोंगराळ परिसर होता, त्यामुळे ते शेती कमी होती. पूर्वजांनी विचार केला, जर प्रत्येक भावानं वेगळं लग्न केलं तर संपत्तीचं वाटप होईल आणि एकतर जमीन आधीच कमी आणि त्यामुळे ती खूप कमी होईल आणि त्यामुळे कुटुंबाचं पोट भरणं कठीण होईल. आणि हेच रहस्य त्याच्या मागचं होतं. 2 भावांनी एका महिलेसोबत लग्न करणं म्हणजे एकच संसार थाटणं, जेणेकरून संसार वेगळं न करता एकच संसार थाटल्याने सगळी संपत्ती एकत्रच राहणार. आणि त्या समाजात अशी मान्यता आहे, 2 नाही जर 3 भाऊ असतील तर 3 भावांनी मिळून देखील एका पत्नीबरोबर लग्न केलं जातं. आणि म्हणून त्यांनी ही शक्कल लढवली, एक परंपरा तयार केली, ज्याच्यामध्ये 2 किंवा 3 भाऊ असतील तर त्यांनी एका पत्नीला घरी आणायचं, ज्यामुळे संपत्तीचं वाटप होणार नाही, कुटुंबातलं प्रेम टिकून राहील, कुटुंब एकत्रित राहील. या समाजाचे लोक व्यापारी होते, ते गावगाव जाऊन बाजार करायचे, म्हणून त्यांना हाटी म्हणलं जायचं. व्यापाराच्या निमित्ताने त्यांना अनेक दिवस घरापासून दूर राहावं लागायचं. अशा वेळेस त्यांच्या पत्नींना, मुलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागायचं. म्हणून त्यांनी अशी प्रथा सुरू केली, एक भाऊ जर बाहेर असेल तर दुसरा भाऊ घरी राहून कुटुंबाची आणि पत्नीची काळजी घेईल. या प्रथेला बहुपती प्रथा असं म्हणतात. आता आपल्या मनात अनेक प्रश्न असतील की ही प्रथा अशिक्षित लोकांची असेल, पण तुम्ही चुकीचा विचार करताय. आता प्रदीप नेगी हा जलसिंचन विभागात शासकीय नोकरीला आहे, तर त्याचा भाऊ कपिल नेगी परदेशात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करतो. ते दोघे सुशिक्षित आणि उच्च शिक्षित आहेत आणि त्यांची पत्नी सुनीता ही देखील सुशिक्षित आहे. तिने ITI केलेलं आहे. सर्वांना या प्रथेबद्दल माहिती होतं. सर्वांच्या संमतीने लग्न झालं. सुनीताने मुलाखतीत सांगितलं. आता तो महत्वाचा क्षण ती बोलणार होती. सुनीताची मुलाखत देणार होती, ज्यामुळे संपूर्ण देशाला एक धक्का बसणार होता. मुलाखतीमध्ये असंख्य प्रश्न होते की ती मुलीला कसं ऍडजस्ट करणार, कशा पद्धतीने सगळं होणार. मुलाखतीत तिने सांगितलं, तिने मोठा गौप्यस्फोट केला. मला आमच्या माहिती, समाजाची प्रथा माहिती होती, त्या प्रथेनुसारच मला लग्न करायचं होतं, त्यामुळे मी लग्नाला होकार दिला. हे ऐकून अनेकांना धक्का बसला. आजच्या आधुनिक काळातही अशा प्रथा पाळणारे लोक आहेत, याच्यावर लोकांचा विश्वास बसत नाही. ही प्रथा हिमाचल प्रदेशच्या काही भागात अजूनही पाळली जाते. हिमाचल प्रदेशच्या पहिल्या मुख्यमंत्री तर या प्रथेवर पॉलिड्री नावाचं एक पुस्तक देखील त्यांनी लिहिलेलं आहे. मंडळी, अशाच एका अत्यंत रहस्यमय, धक्कादायक वाटणाऱ्या घटनेचं आपण सत्य आता जाणून घेतलंय. तर हे सत्य होतं, हे दुसरं तिसरं काही नसून ती एक जुनी परंपरा होती. पिढी जात आलेली परंपरा त्यांनी जपली. समाज किती आधुनिक झाला तरी जुन्या पिढीच्या परंपरा जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हेच त्या लग्नामधून निदर्शनास आलं. हिमाचल प्रदेशमध्ये घडलेली ही घटना हाटी समाजाच्या बहुप्रती प्रथेचं एक लक्षण आहे. संपत्तीचं विभाजन टाळण्यासाठी, कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी आणि कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी ज्यावेळेस एक पती बाहेर असेल त्यावेळेस ही प्रथा करण्यात आली. प्रदीप आणि कपिल यांनी आपल्या समाजाच्या लुप्त होता चाललेल्या प्रथेला पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला या प्रथेविषयी काय वाटतं नक्की कमेंट करा. तुमच्या भागामध्ये अशा काही वेगळ्या प्रथा आहेत का लग्नाच्या बाबतीतल्या, नक्की कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.